व्हॉट इज अ गिव्हर माइंडसेट? गिव्हर माइंडसेट म्हणजे देणारी वृत्ती, देण्याची वृत्ती असलेला व्यक्ती. मग बघा, एखादा शेतकरी आहे, तो त्याच्या शेतामध्ये भरपूर बी पेरत असतो. पण त्या एका बियामधून निसर्ग त्याला भरभरून देतो, भरभरून देतो, नाही का? म्हणजेच की निसर्गामध्ये असा एक नियम आहे, जो देणारा असतो त्याला निसर्ग सुद्धा भरभरून देतो, ब्रह्मांड भरभरून देतो. एखादा व्यक्ती असतो की तो विचार करतो, माझ्याकडे कुठे जास्त आहे, मी काय देऊ शकतो, किंवा मी जर हे दिलं तर मला काय मिळणार. म्हणजे त्याचा फोकस कुठे आहे? कमतरतेकडे. आणि देणाऱ्या वृत्तीवाल्या व्यक्तीचा फोकस कुठे असतो? की मला निसर्गाने भरपूर दिलेला आहे, मला देवानं दिलेला आहे, त्यामुळे मी भरभरून देतो. मग असा व्यक्ती इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद पेरतो, आनंदाची वृत्ती देतो. मग एखादा व्यक्ती काय देऊ शकतो? देणाऱ्याच्या वृत्तीमध्ये जर देणं असेल तर तो काय काय देऊ शकतो? तर एखादी व्यक्ती ज्ञान देऊ शकते, भरभरून ज्ञान देऊ शकते. जे स्वतःकडे आहे ते देत राहावं, भरभरून ज्ञान द्यावं, दुसऱ्याला ते समजले की नाही याची सुद्धा शहानिशा करावी. पुन्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप दुःख असेल आणि तो तुम्हाला ते दुःख एक्सप्रेस करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी जर का थोडासा वेळ मागत असेल, की जरा माझं ऐकून तरी घे, अशा व्यक्तीला वेळ द्यावा. मग वेळ दिला तर काय होईल? त्या व्यक्तीचं मन हलकं होईल. तुम्ही त्याला सल्ला देऊ शकता, त्याच्या समस्येमध्ये काही सोल्युशन्स देऊ शकता, काही उपाययोजना देऊ शकता आणि त्या दुःखातून तुम्ही त्याला बाहेर काढू शकता. पुन्हा दुसरं काय देऊ शकता आपण? जर एखाद्याला पैशाची मदत लागेल आणि तुमच्याकडे भरपूर असेल तर तुम्ही पैशांची सुद्धा मदत करू शकता. किंवा आपल्या घरातल्या एखाद्या मेडनी किंवा कुणीतरी चांगलं काम केलंय तर त्याला प्रशंसेचे 2 शब्द देऊ शकता. वा, तू छान काम केलंस बरं का. असं म्हणायला सुद्धा एक खूप मोठं मन लागतं, देणारी वृत्ती लागते. आणि मग हे ते 2 शब्द त्या व्यक्तीला इतकं इन्स्पायरिंग असतं, इतकं प्रोत्साहित करत असतं की पुढच्या वेळेला तेच काम आणखीन चांगल्या पद्धतीनं होतं. तर ही देणाऱ्याची वृत्ती असावी लागते. एखादा बिझनेसमॅन बघा, खूप चांगलं प्रोडक्ट देतो. त्याच्या मनात काय असतो भाव? की माझ्या कस्टमरला, माझ्या ग्राहकाला चांगलं चांगलं काहीतरी मिळावं, चांगली व्हॅल्यू मिळावी, चांगलं मूल्य मिळावं आणि म्हणून तो भरभरून देत असतो. अर्थात त्याचा त्याला मोबदला मिळतो, त्याला पैशांचा मोबदला हा मिळतच असतो. पण मग ग्राहक खुश असतो, कारण त्याला व्हॅल्यू दिलेला असतो, व्हॅल्यू मिळालेला असतो. आणि मग अशा प्रकारे हे चक्र सुरूच असतं. म्हणजे कसलं चक्र? तर देणं, व्हॅल्यू क्रिएट करणं, एक्सचेंज होणं म्हणजे पैशाचा मोबदला मिळणं आणि पुन्हा तो ग्राहक समाधान होऊन पुन्हा व्हॅल्यू मिळवणं आणि प्रोडक्ट्स खरेदी करणं. आणि अशा प्रकारे त्या बिझनेसमनला फायनान्शियल व्हॅल्यू मिळत राहते आणि हे चक्र पुन्हा पुन्हा सुरू राहतं. कारण त्या बिझनेसमनचा भाव जो आहे तो अतिशय शुद्ध आहे. कारण देण्याची वृत्ती ज्याची असेल त्याला निसर्ग विपुलतेनं देतो, समृद्धीकडे वळवतो. अगदी प्राचीन काळी म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा कर्ण हे कॅरेक्टर, कर्ण ही व्यक्ती दानशूर होती. ज्या व्यक्तीने त्याला काही मागितलं, कर्णाला काही मागितलं तर कर्ण अगदी भरभरून देत होते. असे समाजामध्ये भरपूर लोक आहेत
ज्यांची आता नावं बघितली तर भरपूर मोठी यादी निर्माण होऊ शकते. मग आजच्या काळामधले अगदी दानशूर व्यक्ती म्हणजे सुधा मूर्ती मॅडम. त्यांनी समाजामध्ये भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, दानधर्म केलेला आहे आणि देणारी वृत्ती कशी असावी हे त्यांच्याकडे बघून एक उदाहरण आपण बघू शकतो. तर देत राहा, निसर्गामधून भरभरून घेत राहा. धन्यवाद.